ते फार्म हाऊस असेल किंवा लांब एखादं घर असेल त्या ठिकाणी सुद्धा त्यांचं प्रोडक्शन चालू असेल. येस पोस्टमन त्या अशा ठिकाणी सुद्धा जाऊन घेऊन येतो का? येस सर, घेऊन येणार सर. पिकअप आम्ही जर तुम्हाला फ्री पिकअप सांगितलं आहे तर त्या ठिकाणी पिकअपची व्यवस्था आम्ही केली जाणार. तो तिथलं पोस्ट मास्तर त्या पद्धतीने ती पिकअप करतील. ज्ञानेश्वरजी, समजा मी एक लघुउद्योजक आहे, अमृत पेठवर मी नोंदणी केलेली आहे, माझ्याकडे अनेक प्रोडक्ट्स आहेत आणि मला 30-40 ठिकाणावरनं ऑर्डर्स मिळाल्यात. मला लगेच त्या सगळ्या लोकांना, वेगवेगळ्या दिशांना, वेगवेगळ्या लोकांना मला पाठवायचे आहेत. अशा वेळेला मग त्यांनी काय प्रत्येकाला वेगवेगळे ऑर्डर्स देत बसायचे? काय नेमकी सिस्टीम आहे? आपण कसे काय करतो ते? हे सर, आपली ही जी यंत्रणा आहे ना, आपण जे ॲग्रीमेंट केले ते मुळातच बल्क कस्टमरसाठी केलेलं आहे. त्यामुळे एक अगदी सोपी प्रोसेस आहे की एखाद्या तुमच्या वेंडरला एकाच वेळी 40, 50, 60, 100, 500, 1000 पण ऑर्डर येतात. कारण की ज्यावेळी त्यांनी उद्योग चालू केला त्यावेळी तो एका वेळी एकच ऑर्डर पाठवणार नाहीये, त्याचे वाढणारच आहे. तर एखाद्या कस्टमरला आपण समजू की 70 ऑर्डर आलेले आणि ते प्रत्येक एक बुक करत बसायची गरज नाही आहे. आमचा एक स्टँडर्ड फॉर्मॅट आहे एक्सेल शीटचा. त्या स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये त्यांना ते पूर्ण माहिती भरायची आहे एक्सेल शीटची वगैरे, आणि ती एक्सेल शीट आपल्या पॅनड्राईव्हमध्ये किंवा आमच्या नियरेस्ट पोस्ट ऑफिसच्या मेलवर पाठवून द्यायची. ती एक्सेल शीट अपलोड केली जाणार आणि बुक होणार. एका म्हणजे तुमचे 70 आर्टिकल असतील, 200 आर्टिकल असतील, 300 आर्टिकल असतील, विदिन 10 ते 15 मिनिटांमध्ये ते बुक केले जाणार आहेत. फक्त तुम्हाला एक्सेल शीट प्रिपेअर करावी लागणार. आणि मग ही एक्सेल शीट प्रिपेअर केल्यानंतर तरी पोस्टमन मात्र घरी येऊन ते सगळे 70-80 आर्टिकल्स घेईल. येस सर. आणि ती एक्सेल शीट आपण त्याला द्यायची आणि तो सगळं घेऊन जाणार. हा, पण तुम्हाला पोस्ट ऑफिसला ती जी एक्सेल शीट आहे एकतर मेल करावी लागेल किंवा पेनड्राईव्ह मध्ये द्यावी लागेल. त्या तिथल्या पोस्ट मास्टरशी तुम्हाला या संदर्भात बोलावं. आर्टिकल हे पिकअप होणारच, त्यात काही विषय नाही. फक्त एक्सेल शीट तुम्हाला पोस्टामध्ये नेऊन द्यावी लागेल. ओके. ती दिल्यानंतर किंवा पोस्ट ऑफिसशी आणि तुमचं कॉर्डिनेशन चांगलं असेल, तुम्ही घरी बसून ती मेल पण करू शकताय. प्रत्येक वेळा जाण्याचीच गरज आहे असं नाहीये. तुम्ही घरी बसून ती मेल करायची, ती तिथं बुक होईल. पेमेंट तर ऑलरेडी तुमचं प्रिपेअर झालेलं असणार आहे आणि पोस्टमन येऊन तो तुमचे पार्सल्स घेऊन जाईल. अच्छा. आणि अजून एक प्रश्न आहे की एखादं गाव असेल, गावामध्ये ग्रामपंचायत असते, त्याच्यामध्ये 5, 7, 8, 10 वाड्या असतात आणि त्या वाड्यांमध्ये ते फार्म हाऊस असेल किंवा लांब एखादं घर असेल त्या ठिकाणी सुद्धा त्यांचं प्रोडक्शन चालू असेल. येस. पोस्टमन त्या अशा ठिकाणी सुद्धा जाऊन घेऊन येतो का? येस सर, घेऊन येणार सर. पिकअप आम्ही जर तुम्हाला फ्री पिकअप सांगितलं आहे तर त्या ठिकाणी पिकअपची व्यवस्था आम्ही केली जाणार. तो तिथलं पोस्ट मास्तर त्या पद्धतीने ती पिकअप करतील. काही वेळा त्यांना जे रिक्षास असतील वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अलाउड करून ते पिकअप करतील. आणि ह्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा आहे सर की आपण हे ग्रामीण भागाचाच विचार करत आहोत ना, तर ग्रामीण भागातल्या उद्योजकांना पाठबळ देण्यासाठी अमृत काम करत आहे आणि ग्रामीण भागातच पोस्ट ऑफिसची मुळे रुजलेले आहे. त्याच्यामुळे नक्की खेडोपाडी या सगळ्या गोष्टी तुम्हाला हे सक्सेस होणार हे 100%. म्हणजे उद्या असं होऊ नये की अरे त्या पोस्टमनने तिथे एखाद्या चंद्रपूर मधल्या एखाद्या ग्रामीण भागात असं सांगू नये की अरे तू इतके लांब अंतरावर राहतोस, मला तुमच्याकडनं माल घेऊन जाणं शक्य नाही, तूच घेऊन ये. कुरिअर सारखं पुन्हा पोस्टाचं रूपांतर होऊ नये. नाही सर, हे होणार नाहीये. तुमचं पिकअप तुमच्या कुठल्याही भागातलं पिकअप 100% होईल. अरे वा, छान.